मैत्रिणींनो, आज दीप अमावस्या आहे। दीप अमावस्येच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांच्या जीवनातला अंधार दूर होऊन त्यांच्या जीवनात प्रकाश येऊ द्या हीच देवाचरणी प्रार्थना करते। आणि आज मी उंबरठा पूजन करून घेतलेलं आहे। तर बघा, छान इथे उंबरठ्यावरती रांगोळी काढलेली आहे। तुम्हाला जर ही अशी रांगोळी डिटेलमध्ये बघायची असेल तर माझ्या रांगोळीच्या चॅनलला अवश्य भेट द्या। हेमलताज रंगोली म्हणून ते चॅनल आहे, तिथे ही रांगोळी तुम्हाला डिटेलमध्ये भेटून जाईल। आणि आता आम्ही दीपपूजन कसे केले ते बघूया। हाय हॅलो नमस्कार, मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज आहे दीप अमावस्या। हा दीप अमावस्या दिवशीचा पूजेचा व्हिडिओ आहे। तर मी दीप अमावस्या पूजन कसे केले आम्ही ते मी आपल्याला दाखविणार आहे। तर बघा, मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। अष्टदल कमळची रांगोळी मी काढलेली आहे। ही देवीला अतिशय प्रिय असते, त्यामुळे मी पूजेला बहुधा हीच रांगोळी काढते किंवा स्वस्तिक काढते। त्यावरती एक छान धुवून पुसून ठेवलेला एक पाट ठेवला। त्याच्यानंतर त्यावरती एक छान असं कापड टाकलं। तुम्ही काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचं कापड टाकू शकता। त्याच्यानंतर मी सगळे दिवे घासून पुसून ठेवले होते। प्राचीला म्हटलं की आज पूजा तूच कर, तर प्राची इथे छान पूजा मांडित आहे। तर बघा, तिने छान दिव्यांमध्ये वाती वगैरे टाकल्या, तेल टाकलं आणि आता पूजा मांडून घेत आहे। तर सगळ्यात मध्यभागी ना असा जो आपला मेन दिवा असतो तो ठेवायचा असतो, तो उंचावर ठेवायचा असतो। त्याच्या बाजूला असे 2 दिवे परत ठेवले, चांदीच्या समया होत्या त्या ठेवल्या। आणि दिवे ठेवताना त्यांना आसन द्यायचं असतं। आसन कशाचं, तर अक्षदांचं आसन आपल्याला द्यायचं असतं। त्या अक्षदांवरती थोडं हळदी कुंकू टाकून मगच तुम्ही दिवे ठेवा। तर बघा, अशी छान अशी मांडणी करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हणतात। तर हे दीपपूजन आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळपर्यंत करू शकतो, कारण या अमावस्येचं नावच दिव्यांची अमावस्या आहे। परंतु काही लोक ह्या अमावस्येला गटारी अमावस्या असे सुद्धा म्हणतात, पण हे खरे नाही आहे। गटारीचा खरा अर्थ असा होतो की घाण वाहून नेणारी गटार, पण या सणाशी याचा काहीही संबंध नाही आहे। म्हणून या अमावस्येला गटारी अमावस्या नाही तर गताहारी अमावस्या असे म्हणतात। ह्या आषाढी अमावस्येनंतर दुसऱ्याच दिवशी श्रावण मासाला सुरुवात होत असते आणि श्रावण महिना हा पूजापाठ व्रतवैकल्यांसाठी खूपच पवित्र मानला गेला आहे। या महिन्यातच आपले सगळे सणवार येत असतात, त्यामुळे या महिन्यात मांसाहार वर्ज्य असतो। तर मैत्रिणींनो, दीप अमावस्या म्हणजे दिव्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो। दिवे प्रज्वलित करताना पुढील मंत्र म्हणायचा असतो, हे मी आपल्याला स्क्रीनवरती तो मंत्र दाखवित आहे। दीप सूर्य अग्नी रूपस्व तेजसा तेज उत्तमम गृहाणा मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भव। तर मैत्रिणींनो, या मंत्राचा अर्थ असा होतो, हे दीपदेवते, तुम्ही सूर्य अग्नी यांचं प्रतिरूप आहात। सूर्याचं मान तुमचे तेज आहे। माझ्या ह्या घरामध्ये मी तुमची पूजा करीत आहे। तुम्ही प्रसन्न होऊन मला आशीर्वाद द्या। तुमच्या कृपेने माझे जे काम आहे ते यशस्वीपणे पार पडतील आणि माझं जीवन तुमच्या कृपेने उज्ज्वल करून टाका। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर पूजा केलेली आहे प्राचीने आज। मस्त प्रसन्न वाटत होतं घर, अगदी खूपच छान वाटत होतं। असं वाटत होतं की दीपोत्सव आहे। तर मैत्रिणींनो, अमावस्या संदर्भात जी माहिती मी आपल्याला सांगितली ती जर आपल्याला जरा जरी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा, मी इथे लाईट बंद करून आपल्याला दाखवित आहे की दिवे किती छान दिसत आहे आणि असा लख्ख प्रकाश पडलेला आहे। खूप सुंदर असं वातावरण वाटत होतं। आणि हे बघा, देवघर सुद्धा आमचं खूप मस्त वाटत आहे। तर मैत्रिणींनो, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा सण म्हणजे दीप अमावस्या। आज आम्ही दीप अमावस्या अशी साजरी केली आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्थ रहा, मस्त रहा आणि